बसा बसा. माधव नाईक, तुम्ही? मी प्रोफेसर आहे, मराठी लिटरेचरचा. माझ्या रक्तातच वाङ्मय. काय करताय कॉलेज सोडून? हा, मुळात मी इथे काही दिवसासाठीच आलो होतो, अभिरामच्या लग्नासाठी. पण परत जाणं जमलंच नाही. इथे अशा काही घटना घडल्या. घटना घडल्या का तुम्ही घडवल्या? मी का असं करेन ते आता तुम्हालाच माहिती. कदाचित तुमच्या कादंबरीसाठी. हा, आजपर्यंत तुमची किती पुस्तकं प्रकाशित झाली? एकही नाही. स्वतःला लेखक म्हणवणाऱ्या माधव नाईकांना लेखकांच्या यादीतून कायम डावललं गेलं. त्रास होत असेल ना? असं काय नाहीये. लवकरच माझी कादंबरी पूर्ण होईल आणि त्याला प्रकाशक पण मिळालंय. लोकांना ती खूप आवडेल. कारण त्यात भूत आहे, भानामती आहे, कॉन्स्पिरसी आहे, खून आहे. हो का नाही? मला वाचायची आहे तुमची कादंबरी, पण आत्ताच. आता ए खुड्या, काय झालं विश्वासराव भाऊ? माझं एक काम कर. काय ता? तुला कळायला हवंय ना माईंना विष कोणी दिलं ते? मग मी ते शोधून काढेन. पण माझं एक काम कर, माधव दादांच्या खोलीत जा. जात आहे. अरे ऐक तर. सरलंय. माधव दादांच्या खोलीत जा आणि जितक्या कुठल्या वह्या असतील, डायऱ्या असतील, त्या सगळ्या घेऊन. काय? जा तू घेऊन ये. माधव भाऊंच्या खोलीत जाऊ का? वही अनुचर, डायरी अनुचर. माधव दादांच्या खोलीत. मामा, का बोलवलं असेल डॅडना? म्हणून सांगत होतो जाऊया आपण परत. आजी, काही होणार नाही, मी आहे ना. काय झालं पांडू? ते आहेत ना विश्वासराव भाऊ. विश्वासराव भाऊनी ना ता घेऊन बोलवलेला खाली. काय? माधव भाऊंची डायरी. हो, माधव भाऊंची डायरी घेऊन खाली बोलवलेला. बाप रे, केवढं लिहिलंय तुम्ही? खूप दिवस लागले असतील ना? खूप घटना असतील यामध्ये, काल्पनिक सत्य. मला खूप एक्साइटमेंट आहे. वाचा ना यातलं काहीतरी. बरं ठीक आहे. हा, या वाचा. वाचा वाचा हो, वाचा. रात्रीची वेळ होती. तीव्र अंधार पसरलेला. ते तिघे तिचा मृतदेह घेऊन निघाले होते. गाडी एका ठिकाणी थांबली आणि तिचा मृतदेह गाडीच्या बाहेर काढला. कोणत्यात शांत झोपलेली ती कायमची. वाचा वाचा, कंटिन्यू. हा, पुढे काय झालं?
मृतदेह तिचा मृतदेह जाळण्यात आला. आगीचा भडका उडालाय. त्यानंतर ते तिघे तिथून निघून गेले. हाती घेतलेलं काम पूर्ण झालं होतं ना. पुन्हा गाडी घराजवळ आली. दबक्या पावलांनी घरात प्रवेश करणार तेवढ्यात समोर नेहमीसारखी पुन्हा ती उभी. सुषमा. तुम्ही आधी लिहायचं आणि नंतर घडायचं का आधी घडायचं आणि नंतर लिहायचं? नाही, मी सुषमाला नाही मारलंय. पण तुम्ही तिथे होतात. पण ती मेली नाही ना. पण प्रयत्न झाला ना तिला मारण्याचा. आणि त्यावेळी तुम्ही तिथे होतात. आणि 1 खून काय आणि 3 खून काय, सगळा हिशोब एकच. मी लिहिताना लिहत गेलो. मला समोर जे दिसत होतं ते दिसतं. ते माधव नाईक, हे नॉर्मल नाहीये. तुम्ही नॉर्मल नाही आहात. तुम्हाला लिहिण्यासाठी ते समोर घडावं लागतं. हे एक सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे, मानसिक आजार. तुम्हाला कळतंय ना हे? काय बोलताय तुम्ही? हे माधव नाईक, मी तुमची सगळी हिस्ट्री काढलेली आहे. तुमच्या शाळेतल्या एका शिक्षकांनाही मी भेटलो, जे अजूनही जिवंत आहे. कोण? नाही, त्यांचा काय संबंध? त्यांनी मला बरंच काही सांगितलं. त्यांनी मला असं सांगितलं की तुम्हाला लहानपणी शाळेमध्ये निबंध लिहायला सांगितला मांजरीवर, तर तुम्ही मांजर मारलीत, तिला समोर ठेवलं आणि माझा आवडता प्राणी मांजर या विषयावर निबंध लिहिला. मला माझं मांजर खूप आवडायचं, पण ते मेलं, असं काहीसं ते होतं. ते काय माधव? तुम्हाला लिहिण्यासाठी सगळं काही घडवावं लागतं. तुम्ही एक व्हर्च्युअल जग निर्माण केलं आहे. नाही, मी कथा म्हणून जे घडत गेलं ते लिहित गेलो. एक कथा लिहिण्यासाठी घडवलं. वाचा. किंकाळी ऐकू आली. सगळे बाहेर आले. पंख्याला भावली लटकलेली होती. ती कशी लटकली? मी नाही केलं. खूप घटनांचा उल्लेख आहे त्यामध्ये. ज्या घटना इथे घडत होत्या त्या घटनांची नोंद त्यांनी डायऱ्यांमध्ये करून ठेवली. पण म्हणून त्या घटना माधवनी घडवल्या असं होत नाही ना. निलेमा नाईक, सुषमाच्या खुनाच्या कटामध्ये तुमचा नवरा सहभागी होताच. आणखी अनेक गोष्टींमध्ये सामील असेल.